क्रिकेटपटू फरखांदा आझीज खान हिला खंडणी प्रकरणात जामीन मंजूर। 2.5 महिन्यानंतर तिला जामीन मंजूर। सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती। वडघर येथे पूल कोसळल्याने 2 वाहने पुलात, अनेक गावांचा वाहतुकीचा मार्ग बंद। वडघर, काळभोन, लेंडी या गावांचा मार्ग बंद। डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी येत्या सोमवारी राज्यस्तरीय बंद। कल्याणमधील डॉक्टरांच्या सर्व संघटना होणार सहभागी। कारवाई न झाल्यास पुढील महिन्यांपासून बेमुदत बंदचा इशारा। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी कार्तिक आर्यनला राष्ट्रीय पुरस्कार, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी यामी गौतमला राष्ट्रीय पुरस्कार। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला। मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि कोल्हापूरसह सुमारे 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। मराठवाड्यातील काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा काय। पैशाच्या व्यवहारातून पेरले येथे गोळीबार। दोन्ही पायांना गोळ्या लागून तरुण गंभीर जखमी। गोळीबारामागील नेमके कारण मात्र अस्पष्ट। मीरा रोडमध्ये मुसळधार पावसात झाड कोसळले। महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा प्रश्नचिन्ह। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।